काय करता रे? एक्सपेरिमेंट. कोणता एक्सपेरिमेंट? एक्सपेरिमेंट ऑफ लॉ ऑफ मास लॉ ऑफ मास मूव्हमेंट म्हणजे काय? M1 R1 is equal to M2 R2. म्हणजे हे झालं मॅथमॅटिक्स मध्ये, फिजिक्स मध्ये. आम्हाला जरा समजून सांगा ना काय आहे. म्हणजे कमी मासचा जे ऑब्जेक्ट आहे तर त्याचा इफेक्ट जास्त मासचा ऑब्जेक्ट इतका येऊ शकतो. कसं ते उदाहरणार्थ म्हणजे आता हे माझ्याकडे 50 ग्राम्सचा ऑब्जेक्ट आणि हे आहे 100 ग्राम्सचा ऑब्जेक्ट. तर ह्या 50 ग्राम्सनी मी 100 ग्राम्सच्या ऑब्जेक्टला बॅलन्स करू शकते. म्हणजे कसं? म्हणजे आता इथे स्केल आहे जी की हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल स्केल आहे. हा, म्हणजे ही युनिफॉर्म स्केल आहे, त्यामुळे ही 25 सेंटीमीटर्स वरती बॅलन्स झाली आहे ना, असंच ना? ओके. मग आता तू याला सस्पेंड करणार. हा, ओके. हा, आणि इकडून एक सस्पेंड करणार. राईट. म्हणजे आता तू डिस्टन्सेस मॅनेज करायला. हा, असंच ना? हो. हा, हो, क्या बात. म्हणजे एकीकडून फक्त 50 ग्राम्स आणि एकीकडून 100 ग्राम्स. तरी सुद्धा बॅलन्स झालं. म्हणजे आता काय बॅलन्स झालं बरं इथे? म्हणजे हे M2 चं रीडिंग दिसते बघा 37 ला. सो 25 to 37 म्हणजे किती? 12 सेंटीमीटर्स, नाही का? 37 मायनस 25. 37 मायनस 25 आणि हा 25 मायनस किती? मायनस दिस इज व्हॉट? 3.6. 3.6. 25 मायनस 3.6 किती? 21.4. 21.4. So 21.4 into 50. 21.4 into 50 आणि 100 into 12 म्हणजे हे झालं 1200, नाही का? 100 into 12 1200. आणि हे दुसरा प्रॉडक्ट किती येतो? किती आलं? 1070. आणि दुसरा किती होता आपला? 1200. खूप मोठा डिफरन्स आला. सुपर विदिन एक्सपेरिमेंटल एरर M1 R1 is equal to M2 R2. असंच म्हणायचं आपल्याला. हो. विदिन एक्सपेरिमेंटल एरर M1 R1 is equal to M2 R2. ओके, छान.